नमस्कार, मी हेमाली मोहिते. एनडीटीव्ही मराठीवर बुलेटिनमध्ये बातम्या सविस्तर पाहणार आहोत. सुरुवातीला जाणार आहोत ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते बोलतायत तिथे. उदय म्हणाले त्यांच्या भूमिकेत आता प्रसाद लाड गेले. त्यांच्या भूमिकेत आज प्रसाद लाड गेले. आज उदय सामंत माननीय मंत्री महोदय म्हणालेत की ते म्हणजे प्रसाद लाड त्यांच्या भूमिकेत गेले. प्रसाद लाड म्हणाले की मी जरंगेकर मराठा म्हणून आलो, मी जरंगेकर मराठा म्हणून आलो. काय म्हणाले प्रसाद लाड? मी आमदार वगैरे 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 काही नाही, पण मी जरंगेकर मराठा म्हणून आलो. म्हणजे उदय डिस्कार्ड झाले. उदय डिस्कार्ड झाले का? ते ब्राह्मण आहेत म्हणून डिस्कार्ड झाले किंवा ते बोलू शकत नाहीत म्हणून डिस्कार्ड झाले. आणि प्रसाद लाड मराठा आहेत म्हणून चर्चेला पात्र झाले, चर्चेला पात्र झाले. आणि उदय सामंत अपात्र झाले. उदय सामंत का अपात्र झाले? हा प्रश्न आहे, विचारला जाईल हा प्रश्न, कारण हा प्रश्न उदयने उपस्थित केला. आणि म्हणून मला असं म्हणायचंय, म्हणजे आवर्जून मला ह्या गोष्टी सांगू इच्छितो की उदय म्हणाले की सदावर्तेंमुळे मनोरंजन झाले. उदय म्हणाले सदावर्तेंमुळे मागे ब्रेकिंग न्यूज आणि मनोरंजन झाले. मनोज जरंगेच्या डायलॉग मारले. मनोज जरंगेचे डायलॉग मारले. मनोज जरंगेच्या भेटीचे डायलॉग मारले. म्हणजे मी मनोज जरंगेच्या भेटीची डायलॉग मारल्यामुळे ब्रेकिंग न्यूज झाली आणि मनोरंजन झाले. पण उदयला मात्र राजकीय खुट्टे बसले. उदयला राजकीय खुट्टे बसले ना त्या मनोरंजनाच्या डायलॉग मुळे. लोक प्रश्न विचारायला लागले ना. आणि हीच सुदृढ लोकशाही आहे, जेव्हा खुट्टे बसतात. आणि म्हणून उदय पॉलिटिकली अडकले. उदय पॉलिटिकली अडकले. आणि ते मनोरंजन मुळव्याधासारखे गुदुगुदू होऊ लागले. ते मनोरंजन मुळव्याधासारखे गुदुगुदू होऊ लागले. मग म्हणून मी म्हणेल शेवटी की आमचे उदय यांना मनोरंजनाचे खुट्टे बसले. हे मी उपस्थित नाही केलं. आज उदयनी छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकारांनी गुणरत्न सदावर्ते असं नाव उच्चारून प्रश्न न विचारता उदयनीच सुरुवात केली. आणि म्हणून मला असं वाटतंय की तेवढी ती गुदगुली होती. आज उदय आणखीन एक बोलले, धन्यवाद उदयजी, धन्यवाद.